अयोध्याकांड। पालव बैठी पेड़ एही काटा, सुखमहु शोक ठाटू धरी ठाटा। सदा रामू एही प्राण समाना, कारण कवन कुटिलप्पनू ठाना। फांदीवर बसून हिने झाड तोडून टाकले. सुखाच्या वेळी भयंकर शोक निर्माण केला. श्रीरामचंद्र हिला नेहमी प्राणांसारखे प्रिय होते, मग हिने दुष्टपणा का केला कळत नाही. सत्य कहही कबी नारी सुभाऊ, सब विधि अगहू अगाध दुराऊ। नीज प्रतिबिंबू बरुकू गही जाई, जानी न जाई नारी गती भाई। कवी सांगतात ते खरेच आहे. स्त्रीचा स्वभाव हा कोणत्याही प्रकारे कळणारा नाही. तो अथांग व रहस्यमय असतो. एक वेळ स्वतःचे प्रतिबिंब पकडता येईल, परंतु स्त्रियांची चाल काही समजत नाही. दो काह न पावकू जारी सकका न समुद्र समाई, का न करे अबला प्रबल केही जग कालू न खाई। आग काय जाळू शकत नाही, समुद्रात काय मावत नाही, अबला म्हणवणारी प्रबळ स्त्री जात काय करू शकत नाही, आणि जगात काळ हा कुणाला खाऊन टाकीत नाही। का सुनाई विधी काह सुनावा, का देखाई चह काह देखावा। एक कहही भूल भूप न किन्हा, बरू बिचारी नाही कुमतीही दिन्हा। विधात्याने काय ऐकवले होते आणि आता काय ऐकवीत आहे, काय दाखविले होते आणि आता काय दाखवू पाहत आहे। एक म्हणत होता की राजांनी काही चांगले केले नाही, दुर्बुद्धीच्या कैकेयीला विचार करून वर दिला नाही। जो हटी भयऊ सकल दुःख भाजनू, अबला विवस ज्ञानू गुण गाजनू। एक धर्म परमीती पहिचाने, नृपही दोसू नहीं देखी सयाने। तो हट्टाने कैकेयीचे वचन पूर्ण करण्यासाठी तटून बसले आणि स्वतःच सर्व दुःखांना पात्र ठरले। स्त्रीच्या अधीन झाल्यामुळे जणू त्यांचे ज्ञान व गुण नष्ट झाले। जे धर्माची मर्यादा जाणतात आणि बुद्धिमान आहेत ते राजांना दोष देत नव्हते। सीबी दधीची हरिचंद कहानी, एक एक सन कहही बखानी। एक भरत कर सम्मत कहही, एक उदास भाय सुनी रहही। ते शिबी दधीची आणि हरिश्चंद्र यांची कथा वर्णन करून सांगत होते। कोणी म्हणत होता की या प्रकारात भरताचीही संमती आहे, कोणी ऐकल्यावर उदासीन भावनेने गप्प राहत होते। कान मुदी कर रद गही जीहा, एक कहही यह बात अलीहा। सुकृत जाही अस कहत तुम्हारे, रामू भरत कहू प्राण पियारे। कोणी आपल्या हातांनी कान बंद करून आणि जीभ चावून म्हणत होते की ही गोष्ट खोटी आहे, असे बोलल्यामुळे तुमचे पुण्य नष्ट होईल। भरताला श्रीराम हे प्राणांसमान प्रिय आहेत। दो चंदू चवै बरू अनलकन, सुधा होई विश्वतुल। सपनेहु कबहू न करही, किछू भरतू राम प्रतिकूल। एखादे वेळी चंद्र आग ओकू लागला आणि अमृत विषासारखे झाले तरी भरत स्वप्नातही कधी श्रीरामचंद्रांच्या विरुद्ध काही करणार नाही। एक विधातही दूषणू देही, सुधा देखही दिन्न बिशुजेही। घर भरू नगर सोचू सब काहू, दुसहदाहू उर्मिटा उछाहू। काही जण ब्रह्मदेवाला दोष देत होते, ज्याने अमृत दाखवून विष दिले। शहरभर खळबळ माजली, सर्वांना काळजी लागून राहिली, मनाला असह्य यातना होऊ लागल्या। आनंद उत्साह कुठल्या कुठे नाहीसा झाला। विप्रवधू कुलमान्य जठेरी, जे प्रिय परम कैकई केरी। लगी देन सिख सिलू सराही, बचन बाण सम लागही ताही। ब्राह्मण स्त्रिया कुळातील मान्यवर वयोवृद्ध स्त्रिया आणि ज्या कैकेयीच्या फार आवडत्या होत्या त्या सर्वजणी तिच्या शीलाची प्रशंसा करीत तिला समजावू लागल्या, परंतु त्यांचे बोलणे तिला बाणाप्रमाणे बोचत होते।
भरतू न मोही प्रिय राम समाना, सदा कहू यहू सबू जगू जाना। करहू राम पर सहज सनेहू, केही अपराध आजू बनू देहू. त्या म्हणत होत्या की तू तर नेहमी म्हणत होतीस की श्रीरामचंद्रांइतका मला भरतही प्रिय नाही. ही गोष्ट साऱ्या जगाला माहीत आहे. श्रीरामचंद्रांवर तुझे प्रामाणिक प्रेम आहे. मग आज कोणत्या अपराधासाठी त्यांना वनवास देत आहेस? कबहू न कियहू सवती आरेसू, प्रीती प्रतिती जान सबू देसू. कौसल्या अब काह बिगारा, तुम जेही लागी वज्रपुर पारा. तू सवतींचा कधी द्वेष केला नाहीस. सर्व देश तुझे प्रेम व विश्वास जाणतो. आता कौसल्येने तुझे काय वाकडे केले आहे म्हणून तू सर्व नगरावर वज्र टाकलेस. दो सिय की पिय संगू परिहरिही, लखनू की रही धाम. राजू की भूजब भरतपूर, नृपू की जी बिनू राम. सीतापतीची साथ सोडेल काय आणि लक्ष्मण श्रीरामचंद्रांविना घरी राहील. भरत काय श्रीरामांविना अयोध्येचे राज्य भोगू शकेल आणि राजा दशरथ श्रीरामांविना जिवंत राहू शकेल. सर्व उद्ध्वस्त होईल. अस बिचारी ऊर छाडहू कोहू, शोक कलंक कोठी जनी होहू. भरतही अवसी देहू जुबराजू, कानन काह राम कर काजू. मनात असा विचार करून राग सोडून दे. शोक व कलंकाचे घर बनू नकोस. भरताला युवराज पदावर अवश्य बसू दे, परंतु श्रीरामांचे वनात काय काम आहे? नाहिन रामू राज के भूखे, धर्मधुरीन विषय रसरूखे. गुरगृह बसहु राम तजी गेहू, नृपसन असबरू दूसर लेहू. श्रीराम हे राज्याचे भुकेले नाहीत. ते धर्माची धुरा धारण करणारे व विषय विरक्त आहेत. मनात शंका आणू नकोस. तू दुसरा वर माग की. श्रीरामांनी घर सोडून गुरूंच्या घरी राहावे. जऊ नहीं लगी हहू कहे हमारे, नहीं लागी कछु हाथ तुम्हारे. जऊ परिहास किन्नी कछु होई, तऊ कही प्रगट जनावहू सोई. जर तू आमच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुझ्या हाती काहीही लागणार नाही. जर तू थट्टा केली असशील तर तसे जाहीरपणे सांग. राम सरीस सूत कानन जोगू, काह कहीही सुनी तुम कहू लोगू. उठहू बेगी सोई करहू उपाई, जेही विधी सोकू कलंकू नसाई. रामासारखा पुत्र वनात जाण्याजोगा आहे काय? हे ऐकल्यावर लोक तुला काय म्हणतील? लवकर उठ आणि काही उपाय कर, म्हणजे हा शोक व कलंक दूर होईल. जेही भाती सोकू कलंकू, जाई उपाय करी कुलपालही. हटी फेरू रामही जात बनजनी, बात दुसरी चालही. जिमी बानू बिनू दिनू, प्राण बिनू तनू, चंद बिनू जिमी जामिनी. टीमी अवध तुलसी दास, प्रभू बिनू समुजी धऊ जीय भामिनी. ज्यामुळे नगरातील शोक आणि तुझ्यावरचा कलंक नाहीसा होईल असा उपाय करून कुलाचे रक्षण कर. वनास निघालेल्या श्रीरामांना आग्रहाने थांबव. दुसरे काही बोलू नकोस. तुलसीदास म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्याविना दिवस, प्राणांविना शरीर आणि चंद्राविना रात्र निर्जीव व शोभाहीन होते, त्याप्रमाणे श्रीरामचंद्रांविना अयोध्या होईल. हे राणी, तू आपल्या मनात या गोष्टीचा विचार तर कर. सखीन्न सिखावनू, दीन्न सुनत मधु परिणाम हित. तेई कछु कान न किन्न कुटिल, प्रबोधी कुबरी. अशा प्रकारे सख्यांनी शिकवण दिली. ती ऐकण्यास गोड व परिणामी हितकारक होती. परंतु कुटील कुबडीने पढवून तयार केलेल्या कैकेयीने तिकडे जराही लक्ष दिले नाही. उतरू न देई दूसह रीसरूखी,
मृगीन्न चितव जणू बाधिनी भूखी. जणू बाघिनी भूकी. उतरून देई दुसहरीस रूखी. मृगीन्न चितव जणू बाघिनी भूखी. व्याधी असाधी जानी तिन्न त्यागी. चली कहत मती मंद अभागी. कैकेयीने काही उत्तर दिले नाही. ती दुस्सह क्रोधामुळे निर्लज्जपणे तशीच राहिली. भुकेली वाघीण हरिणींना पाहते तशी ती त्यांना पाहत होती. तेव्हा सख्यांनी हा रोग असाध्य समजून सोडून दिले. सर्वजणी तिला मंदबुद्धीची दुर्दैवी म्हणत निघून गेल्या. राजू करतयह देय बिगोई. किन्हेसी अस जस करई न कोई. एही विधी बिलपही पूर नरनारी. देही कुचालीही कोटिक गारी. राज्यावर अधिकार गाजविणाऱ्या कैकेयीला दैवाने नष्ट करून टाकले. तिने जे काही केले तसे कुणीही करणार नाही. नगरातील सर्व स्त्री पुरुष अशा प्रकारे विलाप करीत होते आणि त्या दुष्ट चालीच्या कैकेयीला शिव्यांची लाखोली वाहत होते. जर ही भीषम जरले ही उसासा. कवनी राम बिनु जीवन आसा. विपुल वियोग प्रजा अकुलानी. जणू जलचरगण सुखत पाणी. लोक दुःखाच्या आगीमुळे होरपळत होते. उसासे सोडत म्हणत होते की श्री रामचंद्रांविना जगण्याची काही आशा नाही. महान वियोगाच्या काळजीने प्रजा कशी व्याकुळ झाली होती. जणू पाणी सुकून गेल्यावर जलचर जीवांचा समुदाय तळमळू लागतो. अति विषाद बस लोगाई. गये मातू पही राम गोसाई. मुख प्रसन्न चित चौगुण चाऊ. मीठा सोचू जनी राखे राऊ. सर्व पुरुष आणि स्त्रिया अत्यंत विषादात बुडाले होते. प्रभू श्री रामचंद्र कौसल्या मातेकडे गेले. त्यांच्या मुखावर प्रसन्नता होती आणि मनात चौपट उत्साह भरला होता. राजे आपल्याला उठून घेतील ही काळजी राहिली नाही. कैकेयी मातेने आज्ञा दिली आहे आणि वडिलांनी मूक संमती दिलेली आहे. 2 नवगयंदू रघुबीर मनु राजू अलान समान. छूट जानी बनगवनु सुनी ऊर अनंदू अधिकान. श्री रामचंद्रांचे मन पकडलेल्या नव्या हत्तीप्रमाणे होते आणि राजतिलक हा त्या हत्तीला बांधून टाकणाऱ्या लोखंडाच्या काटेरी बेडीप्रमाणे होता. वनात जायचे आहे हे ऐकून आपण बंधनातून मुक्त झालो असे मानून त्यांच्या मनातील आनंद वाढला. रघुकुल तिलक जोरी दोऊ हाथा. मुदित मातू पद नायऊ माथा. दिन्ही असिस लाई उरलिन्हे. भूषण बसन निछावरी किन्हे. रघुकुल तिलक श्रीरामांनी दोन्ही हात जोडून आनंदाने कौसल्या मातेच्या चरणी मस्तक ठेवले. तिने आशीर्वाद दिला आणि हृदयाशी धरले. दागिने व वस्त्रे त्यांच्यावरून ओवाळून टाकली. बार बार मुख चुंबती माता. नयन नेह जलू पुलकित गाता. गोद राखी पुनी हृदय लगाए. स्त्रवत प्रेम रस पयद सुहाये. माता वारंवार श्रीरामांच्या मुखाचे चुंबन घेत होती. नेत्रांतून प्रेमाश्रू भरून आले होते आणि सर्वांग पुलकित झाले होते. तिने श्रीरामांना आपल्या मांडीवर घेऊन पुन्हा कवटाळले. तिच्या स्तनांतून प्रेमाधिक्यामुळे दूध वाहू लागले. प्रेमू प्रमोदू न कछु कही जाई. रंक धनद पदबी जणू पाई. सादर सुंदर बदनू निहारी. बोली मधुर वचन महतारी. तिचे प्रेम व मोठा आनंद हा काही सांगता येत नव्हता. जणू कंगालाला कुबेराचे पद मिळाले होते. मोठ्या आदराने सुंदर मुख पाहत माता मधुरवाणीने म्हणाली. कहू तात जननी बलिहारी. कबही लगन मुद मंगलकारी.
सुकृतशील सुखसी व सुहाई, जन्म लाभ कै अवधी अघाई. बाळा, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. सांग बरे, तो आनंददायक मंगल मुहूर्त केव्हा आहे? तो माझे पुण्यशील आणि सुखाची सुंदर परिसीमा आहे आणि जन्म घेतल्याच्या लाभाची पराकाष्ठा आहे. दो जेही चाहत नर नारी, सब अति आरत एही भाती. जिमी चातक चातकी तृषित वृष्टी शरद ऋतू स्वाती. त्या मुहूर्ताची सर्व स्त्री पुरुष अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत. तहानलेले चातक आणि चातकी जशी शरद ऋतूतील स्वाती नक्षत्राच्या पावसाची वाट पाहतात. तात जाऊ बली बेगी नहाहू, जो मन भाव मधुर कछू खाऊ. पीतू समीप तब जाए हू भैया, भई बडी बार जाई बली मैया. सोन्या, मी पुरवंडी करते. तू लवकर स्नान करून मनाला आवडेल ती मिठाई खाऊन घे. बाळा, मग बाबांजवळ जा. फार उशीर झाला आहे. मी औक्षण करते. मातू बचन सुनी अति अनुकूला, जनु स्नेह सूरतरू के फूला. सुख मकरंद भरे श्रीय मूला, निरखी राम मनु भवरू न भूला. मातेचे अत्यंत मनोहर बोलणे जणू स्नेहरूपी कल्पवृक्षाची फुले होती. ती सुखरूप मकरंदाने भरलेली होती आणि ती राजलक्ष्मीचे मूळ होती. अशा वचनरूपी फुलांना पाहून श्रीरामचंद्रांचा मनरूपी भ्रमर त्यांना भुलला नाही. धर्मगती जानी, कहेऊ मातू सन अति मृदुबानी. पीता दीन्न मोही कानन राजू, जह सब भाती मोर बड काजू. धर्मधुरी श्रीरामचंद्रांनी धर्माची गती ओळखून आईला अत्यंत कोमल वाणीने म्हटले, आई, बाबांनी मला वनाचे राज्य दिले आहे. तेथे माझे सर्व प्रकारे मोठे काम पूर्ण होणार आहे. आयसु देही मुदित मन माता, जेही मुद मंगल कानन जाता. जनी स्नेह बस डरपसी भोरे, आनंदू अंब अनुग्रह तोरे. आई, तू प्रसन्न चित्ताने मला जाण्याची आज्ञा दे. त्यामुळे माझा वनातील प्रवास आनंद मंगलमय होईल. माझ्यावरील प्रेमामुळे चुकूनही घाबरू नकोस. हे माते, तुझ्या कृपेने आनंदच होईल. दो बरश चारी दस बी पीन, बसी करी पितू बचन प्रमाण. आई पाय पुनी देखी हऊ, मनु जनी करसी मलान. 14 वर्षे वनात राहून आणि वडिलांची प्रतिज्ञा खरी करून मी परत येईन व तुझ्या चरणांचे दर्शन घेईन. तू मन दिनवाने करून घेऊ नकोस. बचन बिनीत मधुर रघुबरके, सरसमलगे मातू उर करके. सहमी सुखी सुनी सीतली बानी, जिमी जवास परे पावस पाणी. रघुकुलातील श्रेष्ठ श्रीरामचंद्रांचे हे अत्यंत नम्र व गोड बोलणे मातेच्या हृदयाला बाणाप्रमाणे रुतू लागले. ती शीतल वाणी ऐकून कौसल्या घाबरून अशी गर्भगळीत झाली की ज्याप्रमाणे पावसाचे पाणी पडताच जवास वाळून जाते. कही न जाई कछु हृदय बिषादू, मनहु मृगी सुनी कहरी जादू. कहरी नादू. कही न जाई कछु हृदय बिषादू, मनहु मृगी सुनी कहरी नादू. नयन सजल तन थर थर कापी, माझही खाई मी न जणू मापी. तिच्या हृदयातील विषादाचे वर्णन करणे अशक्य होते. जणू सिंहाची गर्जना ऐकून हरिणी बावरून जावी. डोळ्यात पाणी आले, शरीर थरथरू लागले. जणू मासोळी पहिल्या पावसाचा फेस खाल्ल्यामुळे बेशुद्ध झाली होती. धरी धीरजू सूत बदनू निहारी, गदगद बचन कहती महतारी. तात पीत ही तुम प्राण पियारे, देखी मुदित नीत चरित तुम्हारे. धीर धरून व पुत्राच्या मुखाकडे पाहत सद्गदित वाणीने ती म्हणू लागली, बाळा, तू तर पित्याला प्राणांसारखा प्रिय आहेस. तुझे वागणे पाहून ते
नित्य प्रसन्न असतात। राजू देन कहू शुभ दीन साधा कहेऊ जान बनके ही अपराधा तात सुनावहू मोही निदानू को दिनकर कुल भयऊ कृसानू। तुला राज्य देण्यासाठी त्यांनी शुभ दिवस शोधला होता, मग आता कोणत्या अपराधासाठी वनात जाण्यास सांगितले आहे? बाळा मला कारण सांग, सूर्यवंशरूपी वनाला जाळण्यासाठी आग कोण ठरले? दो निरखी रामरूख सचिव सूत कारणू कहेऊ बुझाई सुनी प्रसंगू रही मूक जिमी दसा बरनी नाही जाई। तेव्हा रामचंद्रांचे मनोगत ओळखून मंत्र्याच्या पुत्राने सर्व कारण समजावून सांगितले। तो प्रसंग ऐकून कौसल्या मुकी होऊन गेली। तिची अवस्था काही सांगता येण्यासारखी नव्हती। राखी न सकई न कही सक जाहू दुहू भाती ऊर दारुन दाहू लिखत सुधाकर गा लिखी राहू विधी गती बाम सदा सब काहू। ती श्रीरामांना ठेवूनही घेऊ शकत नव्हती, कारण वनात जाण्यास सांगूही शकत नव्हती। दोन्ही प्रकारे फार मोठा मनस्ताप होत होता। ती मनात विचार करू लागली की बघा, विधात्याची चाल नेहमी सर्वांसाठी वाकडीच असते। ते लिहित होते चंद्रमा, परंतु त्याऐवजी लिहिले गेले राहू। धर्म स्नेह उभयमती घेरी भई गती साप छुछुंदरी केरी राखऊ सूतही करऊ अनुरोधू धर्मू जाई अरु बंधू विरोधू। धर्म व स्नेह दोन्हींनी कौसल्याच्या बुद्धीला घेरून टाकले। इकडे आड तिकडे विहीर अशी तिची स्थिती झाली। साप व चिचुंद्री यांच्या गोष्टीसारखी तिची अवस्था झाली। ती विचार करू लागली की जर मी हट्टाने मुलाला ठेवून घेतले तर धर्माला बाध येतो आणि भावांमध्ये वितुष्ट येते। कहू जान बन तऊ बडी हानी संकट सोच बिबस भई रानी बहुरी समुजी तीय धरमू सयानी रामू भरतू दोऊ सुत समजानी। आणि वनात जाण्यास सांगितले तर फार मोठी हानी घडते। अशा प्रकारे धर्मसंकटात सापडून राणी फार काळजीत पडली। मग बुद्धिमती कौसल्याने पातिव्रत्य धर्म श्रेष्ठ जाणून आणि राम व भरत या दोन्ही पुत्रांना समान मानून सरळ सुभाऊ राम महतारी बोली बचन धीर धरी भारी तात जाऊ बली किन्नेहू नीका पितू आयसू सब धर्मक टीका। सरळ स्वभावाची श्रीरामांची माता कौसल्या हिने अत्यंत धीर धरून म्हटले, हे पुत्रा, माझ्या कायेची तुझ्या धर्मनिष्ठेवरून कुरवंडी उतरावी। तू चांगले केलेस। पित्याच्या आज्ञेचे पालन करणे हे सर्व धर्मात श्रेष्ठ आहे। दो राजू देन कही दिन बनू मोही न सो दुख लेसू तुम बिनु भरतही भूपतीही प्रजही प्रचंड कलेसू। त्यांनी तुला राज्य देण्याचे सांगून वन दिले, याचे मला लेश मात्र दुःख नाही। दुःख एवढेच आहे की तुझ्या विना भरताला, महाराजांना व प्रजेला फार मोठे दुःख होईल। जौ केवल पितू आयसू ताता तौजनी जानू जानी बडी माता जौ पितू मातू कहेऊ बन जाता तौ कानन सत अवध समाना। बाळ जर फक्त पित्याची आज्ञा असेल तर माता ही पित्यापेक्षा मोठी आहे असे मानून वनात जाऊ नकोस। परंतु माता पिता या दोघांनी वनात जाण्यास सांगितले असेल तर वन हे तुझ्यासाठी शेकडो अयोध्येच्या राज्यांच्या बरोबरीचे आहे। पितू बनदेव मातू बनदेव खगमृग चरण सरोरूह सेवी अंतहु उचित नृपही बनबासू बय विलोकी ही होही हरासू। वनातील देव हे तुझे पिता असतील आणि वनदेवी या माता असतील। तेथील पशुपक्षी तुझ्या चरण कमलांचे सेवक होतील। राजाने वृद्धावस्थेत वनवास करावा
हे योग्यच आहे. फक्त तुझी सुकुमार अवस्था पाहून मनात दुःख वाटते. बडभागी बनू अवध अभागी, जो रघुवंश तिलक तुम त्यागी. जो सूत कह जो जौ सूत कहो संग मोही लेहू, तुमरे हृदय होई संदेहू. हे रघुवंशाच्या तिलका, वन हे मोठे भाग्यशाली आहे आणि जिने तुझा त्याग केला ती अयोध्या अभागी होय. हे पुत्रा, जर मी तुला म्हटले की मलाही बरोबर घेऊन चल, तर तुला संशय येईल की आई मला या निमित्ताने थांबवू इच्छिते. पूत परम प्रिय तुम सबही के, प्राण प्राण के जीवन जी के. ते तुम कहू मातू बन जाऊ, मै सुनी बचन बैठी पछिताऊ. हे पुत्रा, तू सर्वांनाच प्रिय आहेस. प्राणांचा प्रिय आणि हृदयाचे जीवन आहेस. तोच तू प्राणाधार म्हणत आहेस की माते, मी वनात जातो आणि मी तुझे बोलणे ऐकून पश्चाताप करीत बसली आहे. दो यह बिचारी नहीं करऊ हट झूठ सनेहू, बढाई मानी मातू कर नात बली, सुरती बिसरी जनी जाई. असा विचार करून व खोटे प्रेम दाखवून मी काही हट्ट करीत नाही. मुला, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. मातेचे नाते मानून मला विसरून जाऊ नकोस. देव पितर सब तुम ही गोसाई, राखहू पलक नयन की नाई. अवधी अंबू प्रिय परिजन मीना, तुम करुणा कर धर्म धुरीना. हे लाडक्या पापण्या जशा डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे देव पितर तुझे रक्षण करोत. तुझ्या वनवासाचा 14 वर्षांचा काळ हा जणू जल आहे आणि प्रियजन व कुटुंबीय मासे आहेत. तू दयेची खाण आहेस व धर्माची धुरा धारण करणारा आहेस. अस बिचारी सोई करहू उपाई, सबही जियत जेही भेटहू आई. जाऊ सुखेन बनही बली जाऊ, करी अनाथ जन परिजन गाऊ. असा विचार करून आम्ही सर्वजण जिवंत असे तोपर्यंत भेटण्याचा उपाय कर. मी जीव ओवाळून सांगते, तू सेवकांना, आप्तांना व नगरवासियांना अनाथ करून सुखाने वनात जा. सब कर आजू सुकृत फलबीता, भयऊ कराल कालू विपरीता. बहुविधी बिलपी चरण लपटानी, परम अभागिनी आपुही जानी. आज सर्वांची पुण्याई संपली. हा कठीण काळ आमच्यावर ओढावला. अशा प्रकारे पुष्कळ विलाप करीत व स्वतःला दुर्दैवी मानून माता कौसल्येने श्रीरामांचे चरण घट्ट धरले. दारुण दुसह दाहू उर ब्यापा, बरनी न जाही बिलाप कलापा. राम उठाई मातू उरलाई, कही मृदू वचन बहुरी समुझाई. हृदयामध्ये भयानक असह्य दुःख भरले होते. त्यावेळी तिने केलेल्या विलापाचे वर्णन करणे शक्य नाही. श्रीरामांनी मातेला उठवून हृदयाशी धरले आणि कोमल शब्दांनी तिची समजूत घातली. समाचार तेही समय सुनी सिय उठी अकुलाई, जाई सासू पद कमल जुगबंदी बैठी सिरुनाई. ही वार्ता ऐकताच सीता व्याकुळ झाली आणि सासूजवळ येऊन तिच्या चरण कमलांना वंदन करून मान खाली घालून बसली. दिन्ही असीस सासू मृदुबानी, अति सुकुमारी देखी अकुलानी. बैठी नमित मुख सोच ती सीता, रूप रासी प्रति प्रेम पुनीता. सासूने कोमलवाणीने तिला आशीर्वाद दिला. सीतेची अत्यंत सुकुमार अवस्था पाहून ती व्याकुळ झाली. रूपाची खाण असलेली व आणि पतीवर पवित्र प्रेम करणारी सीता ही मान खाली घालून बसून विचार करीत होती. चलन चहत बन जीवन नाथू, केही सुकृती सन होई साथू. की तनु प्राण की केवल प्राणा, विधी कर तबू कछु जाई न जाना. प्राणनाथ श्रीराम वनात जाऊ इच्छितात. पाहूया कोणत्या पुण्यवानाची त्यांना सोबत घडेल. शरीर व प्राण दोन्ही बरोबर जाणार की फक्त प्राणानेच यांची सोबत होईल. विधात्याची करणी काही कळत नाही. चारू चरण नख लेखती धरणी, नूपुर मुखर मधुर कबी बरणी.
मनहु प्रेम बस बीनती करही, हमही सिय पदजनी परिहरही. सीता आपल्या सुंदर चरणांच्या नखांनी जमीन कुरतडत होती. असे करताना तिच्या नुपुरांचा मधुर ध्वनी होत होता. कवी त्याचे वर्णन असे करतो की जणू प्रेमवश होऊन नुपूर विनंती करीत होते की सीतेच्या चरणांनी आम्हाला कधी सोडून देऊ नये. मंजू बिलोचन मोचती बारी, बोली देखी राम महतारी. तात सुनहु सिय अति सुकुमारी, सास ससुर परिजन ही पियारी. सीतेच्या सुंदर नेत्रांतून पाणी वाहत होते. तिची दशा पाहून श्रीराम माता कौसल्या श्रीरामांना म्हणाली, पुत्रा सीता ही अत्यंत सुकुमार आहे आणि सासू सासरे व कुटुंबियांची आवडती आहे. पिता जनक भूपाल मनी ससुर, भानुकुल भानु पती रभिकुल कैरव विपिन, विधू गुण रूप निधानू. हिचे वडील जनक हे राजांचे शिरोमणी आहेत. सासरे सूर्यकुलाचे सूर्य आहेत आणि पती सूर्यकुलरूपी कुमुद वनास प्रफुल्लित करणारे चंद्र व गुण आणि रूपाचे भांडार आहेत. मैपुनी पुत्रवधू प्रिय पायी, रूपरासी गुणशील सुहाई. नयन पुतरी करी प्रीती बढाई, राखेऊ प्राण जानकीही लाई. शिवाय रूपराशी सुंदर गुण आणि शीलसंपन्न लाडकी सून मला लाभली आहे. मी हिला आपल्या डोळ्यांच्या बाहुलीप्रमाणे जतन करून हिच्यावर प्रेम केले आहे. माझे प्राण हिच्यामध्ये गुंतले आहेत.